मराठी असल्याचा अभिमान असावा, आपण हिंदू असल्याचा अभिमान असावा, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा. कारण ज्या भागवत धर्माची पताका संत ज्ञानेश्वर माऊलींनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रोवली, ती पताका खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जर जागृत करत असाल तर हेच खरं हिंदुत्व आहे, हाच खरा अभिमान आहे. शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी, शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी. अरे बघत नसतो कधी कुणाची ध्यान घेणारी, आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच हिंदुत्वाचा नाद आहे. मॉडेल पण वागणार नाही, ही आम्हा सामान्य आणि मराठी माणसांची जात आहे, हिंदुत्वाची जात आहे, हा अभिमान आहे. आज तुम्ही छावा नक्कीच मनापासून मागितला. जनतेसाठी कसं जगावं माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकवलं, जनतेसाठी कसं जगावं शिवरायांनी शिकवलं, आणि धर्मासाठी कसं मरावं हे माझ्या शंभूराजांनी शिकवलं. विरार पूर्वेकडील नारंगी रोडवरील विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये गुढीपाडव्यानिमित्ताने शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. या शोभायात्रेत विश्वराज कॉम्प्लेक्समधील सर्व नागरिकांनी पारंपरिक पेहराव करून सहभाग घेतला. विशेष करून महिला वर्गाचा या शोभायात्रेत मोठा सहभाग होता. अनेक महिला नऊवारी पैठणी साड्या, त्यावर दागिन्यांचा साज, डोक्यावर फेटा आणि पायात कोल्हापूर चप्पल अशा एकदम मराठमोळ्या पेहराव्यात सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत बाळकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ सजले होते. हातात सामाजिक जनजागृती करणारे फलक घेऊन लहान मुलं उद्याचे भविष्य सांगत होते. झाडे लावा, निसर्ग वाचवा, पाणी जपून वापरा अशा प्रकारचे संदेश या फलकांद्वारे देण्यात आले होते. शोभायात्रा ढोल ताशांबरोबर लेझिमच्या सुरात काढण्यात आली. विश्वराज कॉम्प्लेक्स ते नारंगी फाटा अशी शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेसाठी सूत्रसंचालन प्रांजल आतकरे, संदेश गोळे व हरेश्वर पाटील यांनी केले, तर लेझिम संचालन नीलम घाडी, आरती पवार यांनी केले. विश्वराज कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष जयेश कुलकर्णी, सचिव संदेश तानवडे, खजिनदार राहुल चव्हाण, विजय पात्रे यांचे योगदान लाभले. हा गुढीपाडव्याचा कार्यक्रम हरेश्वर पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आला. आमच्या विश्वराज कॉम्प्लेक्समध्ये गेले 33 वर्षापासून हे कॉम्प्लेक्स अस्तित्वामध्ये आहे, परंतु आत्तापर्यंत कधीही अशा प्रकारचं मराठी नववर्ष किंवा हिंदू नववर्ष दिवस जो आहे तो साजरा केला नव्हता. तो आपापल्या पद्धतीनं आपापल्या घरामध्ये हा साजरा केला जात असायचा. पण या वर्षापासून आम्ही असं ठरवलं की आपल्या या विश्वराज कॉम्प्लेक्समध्ये एकता जी आहे ती नांदली पाहिजे, आणि म्हणून सर्व धर्म समभावाची जाणीव ठेवून प्रत्येक सण आणि प्रत्येक उत्सव मोठ्या दिमाखामध्ये मोठ्या शानदार पद्धतीनं साजरा करायचा अशा प्रकारचं नियोजन आखलं गेलं. आणि आतापर्यंत अगदी नवरात्रीपासून ते नवरात्रीचा उत्सव सर्वांनी मिळून साजरा केला. त्याच्यानंतर होळीचा सण साजरा झाला, त्याच्यानंतर ख्रिसमस जो आहे तो साजरा झाला. त्याच्यानंतर प्रथमच या कॉम्प्लेक्समध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत दिमागदार पद्धतीनं अतिशय उत्साहात साजरी झाली. आणि आजचा हा नववर्षाचा दिवस जो आहे मराठी नववर्षाचा, तोही कॉम्प्लेक्समधील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन उत्साहानं साजरी करतो आहे. इथून पुढेही हेच आमचं धोरण असणार आहे की कॉम्प्लेक्समधलं वातावरण जे आहे ते शांततेचं आणि समतेचं असलं पाहिजे. त्यामुळे येत्या 14 एप्रिलला होणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल किंवा रामनवमीचा उत्सव असेल किंवा हनुमान जयंती असेल, या सगळ्या कार्यक्रमाच्या मध्ये सर्व 288 फ्लॅटमधील जे नागरिक आहेत, आम्ही सर्व कॉम्प्लेक्समधील रहिवासी एकत्र येऊन मोठ्या उत्साहानं आणि अतिशय आनंदाने हे सगळे सण साजरे करणार आहोत. खूप छान वाटतंय की एवढ्या वर्षाच्या मधून आज पहिल्यांदाच 2025 साली साधारणपणे म्हणजे जे जुने लोक सगळे सांगतात की 33-34 वर्ष झाली या कॉम्प्लेक्सला, परंतु आजपर्यंत असं कधीही एकोपा जो आहे तो दिसलेला नव्हता. परंतु इथून ही खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. आणि मला वाटतं ही खऱ्या अर्थानं एकतेची, समतेची आणि एक विचारांची गुढी जी आहे ती आम्ही या कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून उभा करतो आहे. त्यामुळे खूप समाधानाची भावना आहे, खूप छान आहे. या शोभायात्रेमध्ये महिलांचा उत्साह कशा प्रकारचा आहे? महिलांचा उत्साह सांगता येणार नाहीये. तुम्ही मागे जर बघितलं तर तुम्हाला दिसेल उत्साह कशा प्रकारे आहे. आज गुढीपाडवा आहे आणि पहिल्यांदा आमच्या कॉम्प्लेक्समध्ये
शोभायात्रा होणार आहे, याच विचाराने पहिल्यांदा होणार आहे यासाठी सगळेजण एक्साइट होते. 2 दिवस 12-12 वाजेपर्यंत सगळ्यांनी प्रॅक्टिस केली आहे आणि मग सगळ्यांची नऊवारी साड्यांची, फेट्यांची तयारी. फेटेवाल्यांना आज आम्ही इकडेच बोलवलं होतं. खूप 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 आनंदी आहेत सगळेजण, खूप एक्साइट आहेत. आता पुढे आमचं लेझिम सुरू होत आहे आणि पहिल्यांदा गुढीपाडवा, पहिल्यांदा शोभायात्रा या कॉम्प्लेक्समध्ये होते, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि इथून पुढे असेच सगळे सण समारंभ सुरू होतील. सगळ्यांनी एकत्र यावं या भावनेने आणि अशीच सगळी एकी दिवसेंदिवस वाढत जाईल. सगळेजण एकत्र येत जातील आणि खूप आनंदी असं वातावरण दिसेल.